त्याच्यानंतर अनेक रस्ते असे आहेत की ज्यांचं अर्धच डांबरीकरण झालं किंवा अर्धच कॉन्क्रिटीकरण झालं आणि त्यांच्यानंतर त्याच्या पुढे काही लिंपलंच नाही झालं. महत्त्वाचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, नंतर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कोणीही आलं तरी सुटेल असं आता सध्या तरी वाटत नाहीये. एवढे प्रॉब्लेम आहेत तिथे. विकास करायला वेळ कुठे आहे, भांडणातच वेळ चालू आहे सगळं. 1996 साली जी आश्वासनं दिली होती ती 2025ला पण आश्वासनं तीच आहे. पण एवढं आहे की कोविड नंतर नगरसेवकांचा चेहरा बघितला नाही. याचा अर्थ काय की फक्त तोंडदेखलं काम करायचं आणि नागरिकांच्या तोंडाला पानं पुसायची एवढं काम केलेलं आहे. आणि विरोधी पक्षनेता बोटचेपा आहे. विरोधी पक्ष इथे कामच करत नाही. आणि गढूळ पण येतं आणि 8:30ला येतं पाणी, परत ते जातं आणि डायरेक्ट 10:30 अकरा आणि रात्री 1-1 वाजता पाणी भरायला. तरी प्रॉब्लेम आहे. स्मार्ट तर लांबची गोष्ट आहे, ह्यांनी नावं काही द्यावी, पण शहर आत्ता मेलेलं आहे, मृतावस्थेमध्ये आहे. त्या आश्वासनांवर सगळ्या गोष्टी होत नाही ना. त्या आश्वासनाचं फलितही माणसांना मिळणं गरजेचं. राष्ट्रवादी काँग्रेस हे निष्प्रभ आहेत. या निवडणुकीला किती नगरसेवक त्यांच्या पक्षात निवडून येतात जरा संशोधनाचा भाग आहे. त्यांनी मध्ये रीक मारता मारता त्यांनी आपली 100 वर्ष जुनी पाईपलाईन तोडून टाकली आहे, ड्रेनेज लाईन. आणि आता ते रिपेअर करतायत. त्यांना ते दे आर नॉट एबल टू फिक्स इट. आणि त्याच्यापेक्षा महानगरपालिकेपेक्षा मी काही गोष्टीत लोकांनाही जबाबदार धरणार. कारण लोकांची मनोवृत्ती पण जोपर्यंत बदलत नाही की आपलं शहर स्वच्छ असावं, ते जोपर्यंत स्वच्छ होत नाही तर नुसतं महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवूनही होणार नाही. पण अखंड शिवसेनेनी प्रश्न सोडवले नाहीत. 2.5 वर्षापूर्वी 2 शकलं झाली शिवसेनेची. दोघंही जबाबदार आहेत त्या गोष्टीला. नागरिकांच्या दृष्टीने बोलायचं झालं तर दोघंही जबाबदार आहेत. निवडणुका आल्या की नेत्यांच्या गाड्या वॉर्डामध्ये फिरायला लागतात. आश्वासनांचे कागद घराघरामध्ये दिसतात. मात्र त्याच जनतेच्या प्रश्नांचे सोल्युशन कधी निघताना दिसत नाही. त्यांचे समस्या कधीही सोडवल्या जात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, मात्र कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका अद्यापही जाहीर झालेल्या नाही. याच पार्श्वभूमीवर जनतेच्या काय समस्या आहेत, त्यांच्या समस्येचं निराकरण झालंय की नाही हेच आज आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत. पहिली निवडणूक 1996 साली झाली माझ्या मते आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. 1996 साली जी आश्वासनं दिली होती ती 2025ला पण आश्वासनं तीच आहे. म्हणजे रस्ते, पाणी आणि गटार. बरोबर. आश्वासनं सत्ताधारी पक्षांनी कोणती द्यावी. अखंड शिवसेना होती त्यावेळेला, आता 2 शकलं झालेत. अखंड शिवसेनेनी प्रश्न सोडवले नाहीत म्हणून नागरिकांना आंदोलनं करावं लागतात. अखंड शिवसेनेनी प्रश्न सोडवले असते तर नागरिकांना आंदोलनं करायची वेळ आली नसते. पण अखंड शिवसेनेनी प्रश्न सोडवले नाहीत. 2.5 वर्षापूर्वी 2 शकलं झाली शिवसेनेची. दोघंही जबाबदार आहेत त्या गोष्टीला. नागरिकांच्या दृष्टीने बोलायचं झालं तर दोघंही जबाबदार आहेत. आणि विरोधी पक्षनेता बोटचेपा आहे. विरोधी पक्ष इथे कामच करत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हे निष्प्रभ आहेत. या निवडणुकीला किती नगरसेवक त्यांच्या पक्षात निवडून येतात जरा संशोधनाचा भाग आहे. मनसे ते 23 नगरसेवक होते 10 वर्षापूर्वी. आता निवडणूक आल्यानंतर जाग आलेली म्हणजे नागरिकांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही. आणि मुळामध्ये नागरी समस्या सुटणं तर दूरची गोष्ट, खाडीमध्ये शिवस्मारक उभारणार होते जाहीरनाम्यामध्ये शिवसेनेच्या. ते खाडीचा एक वीट पण रचली गेली नाही अजिबात. याचा अर्थ शिवसेना सत्ताधारी पक्ष, शिवसेना म्हणण्यापेक्षा सत्ताधारी पक्ष हा पूर्णपणे विफल आहे. याच्यामध्ये कोणतीही समस्या सुटली नाही. मी वॉर्डात जर कधी तुम्ही फेरी मारली प्रत्येक वॉर्डामध्ये तर पाण्याची समस्या तशीच आहे. रस्त्याची समस्या कदाचित त्यांना मटेरियल डांबर किंवा कॉन्क्रीट कमी पडलं असावं सिटी इंजिनियर ऑफिसला. त्याच्यानंतर अनेक रस्ते असे आहेत की ज्यांचं अर्धच डांबरीकरण झालं किंवा अर्धच कॉन्क्रिटीकरण झालं आणि त्यांच्यानंतर त्याच्या पुढे काही लिंपलंच नाही झालं. याचा अर्थ काय की फक्त तोंडदेखलं काम करायचं आणि नागरिकांच्या तोंडाला पानं पुसायची एवढं काम केलेलं आहे. नागरिकांना स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवली जातात, मात्र त्या स्वप्नांचा कुठेतरी चुराडा होताना दिसतोय. याचं कारण म्हणजे की कल्याणमध्ये मेट्रोचे कामं जागोजागी सुरू आहे, मात्र ज्या जागी मेट्रोची कामं सुरू आहेत त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कॉम्प्लेक्समध्ये पाणी पुरवठा
योग्य पद्धतीने होत नाही. याची तक्रार जर KDMC कडे केली तर ते हात वर करतात की आम्हाला याबद्दल काही माहीत नाही, आम्ही या प्रकरणात काही करू शकत नाही. त्या संदर्भात काय सांगाल? कोणत्याही विभागाचं एक दुसऱ्या विभागाचं कोऑर्डिनेशन नाही आहे. मुळामध्ये मेट्रोची कामं चालू आहेत असं सांगण्यात येतं. स्मार्ट सिटी प्रकल्प चालू आहे म्हणून सांगतात. मुळामध्ये हे शहर जे आहे, हे जुळं शहर आहे, हे जुळं शहर म्हणजे मतिमंद आहे. स्मार्ट सोडून द्या. मतिमंद विद्यार्थ्याला सामान्य नागरिकांच्या शाळेमध्ये घालायचं तरी प्रॉब्लेम आहे. स्मार्ट तर लांबची गोष्ट आहे. ह्यांनी नावं काही द्यावी, पण शहर आत्ता मेलेलं आहे, मृत अवस्थेमध्ये आहे. आणि शहराचे समस्या ज्या आहेत, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ऑर्डर घेऊन सुद्धा अजूनपर्यंत प्रशासन काहीच काम करत नाही. आणि अंकुश सत्ताधारी पक्षांचा आणि विरोधी पक्षांचा अंकुश त्याच्यावरती झिरो आहे. कधीपर्यंत नागरिकांच्या समस्या सुटतील? म्हणजे अगदी 50% असू दे, 20% असू दे, पण नागरिकांना कधीपर्यंत दिलासा मिळेल? माझं वय आता 62 आहे. तुमच्या माझ्या वयाचं तुम्ही होईपर्यंत समस्या 5% जरी सुटल्या तरी खूप झालं. जातो शिवाजी चौकामध्ये आंबेडकर रोडला, पण आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. कल्याणमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाण्याचं आहे. पाणी गढूळ पण येतं आणि 8:30ला येतं पाणी, परत ते जातं आणि डायरेक्ट 10:30-11 आणि रात्री 1-1 वाजता पाणी भरायला. पाणी व्यवस्थित असं पोहोचले. त्यांचं आश्वासन व्यवस्थितपणे पाळलं पाहिजे. नागरिकांच्या सुखसोयीचा मार्ग त्यांनी शोधला पाहिजे आणि त्यांना सुखसोयी प्राप्त करून दिल्या पाहिजे. जो काही अडचण असेल, मोठ्या मोठ्या माणसांना भेटून ज्या काही अडचणी असतील त्या शोधून त्याच्यावर मार्ग काढून नागरिकांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं त्यांचं फक्त आश्वासनच दिली जातात, त्या पूर्ण होत नाहीत. नुसत्या आश्वासनांवर सगळ्या गोष्टी होत नाही ना. त्या आश्वासनाचं फलितही माणसांना मिळणं गरजेचं आणि त्याच्या संदर्भात त्यांनी प्रयत्न करावा जाणीवपूर्वक, असं एक सामान्य नागरिक म्हणून माझं मत आहे. आमच्या विभागामध्ये कामं मेन म्हणजे मेट्रो हा फार त्रासदायक, म्हणजे हे करतायत आपल्या ह्याच्यासाठी, पण मेट्रो हे फार त्रासदायक झालं आहे ट्रॅफिकसाठी. आणि काम कमी आणि वेळ खाऊ कामच त्यांचं चाललं आहे. ते काय करतात, दिवसा कमी काम करतात आणि रात्री काहीतरी थोडंसं काम चालू करतात, नागरिकांची झोपमोड करतात. त्या रस्त्यावरून गुरुदेव पासून तर तिथपर्यंत. आणि तुम्हाला माहिती नसेल, त्यांनी मध्ये रीक मारता त्यांनी आपली 100 वर्ष जुनी पाईपलाईन तोडून टाकली आहे, ड्रेनेज लाईन. आणि आता ते रिपेअर करतायत. त्यांना ते दे आर नॉट एबल टू फिक्स इट. बरोबर आहे. म्हणजे आणि लोकांना वाटतंय मेट्रोचं काम चालू आहे आणि तेवढी जागा ती अडवून ठेवतायत. लोकांना जाण्या येण्याला प्रॉब्लेम येतोय ट्रॅफिक. आणि तशी त्याप्रमाणे आता स्वच्छतेची कामं मला जरा बरी दिसत आहेत महापालिकेची. स्वच्छतेकडे अलीकडच्या या 3-4 महिन्यामध्ये तरी बरंच लक्ष दिलं जाते. गेल्या निवडणुकीपासून ते आताच्या निवडणुकीपर्यंत तुम्ही तुमच्या नगरसेवकाचं, नेत्या मंडळीचं कधी चेहरा तरी बघितलाय की आश्वासनं देण्यापुरते ते समोर येतात? नगरसेवक तर कोविड नंतर गायबच झालेले आहेत. ती त्यांची चूक आहे का कोणाची चूक आहे त्याच्याबद्दल काय बोलता येत नाही. फक्त निवडणुका आल्या की ती लोक देतात आणि आश्वासनांचे कागद घरामध्ये पोहोचतात. मे बी तसं असेल त्याच्याबद्दल, किंवा त्यांच्या काही मर्यादा असतील त्याच्यामध्ये. पण एवढं आहे की कोविड नंतर नगरसेवकांचा चेहरा बघितला नाही कोविडच्या. काही वॉर्डामध्ये झालेली आहेत, परंतु प्रत्यक्षात बघायला गेलं तर कल्याणचे प्रॉब्लेम्स हे फार वेगळे आहेत. महत्वाचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, नंतर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. ट्रॅफिकचा तर प्रॉब्लेम कोणीही आलं तरी सुटेल असं आता सध्या तरी वाटत नाहीये. एवढे प्रॉब्लेम आहेत तिथे. सध्या पाण्याची समस्या तर खूपच आहे कल्याणमध्ये. पाण्याची समस्या आहे. पाण्याची समस्या तर तो वेगळाच आहे भाग आहे. आज एवढा पाऊस पडला तरी प्रत्येक विभागात पाणी येत आहे असं दिसत नाहीये. काही ठराविक विभागातच पाणी येतं, परंतु सर्व विभागात पाणी येत नाही हे दिसून येत आहे क्लिअर कट. ज्या ठिकाणी ज्यांची ओळख असेल त्या विभागात नगरसेवकाचं चालत असेल, माजी नगरसेवकाचं, तिथं येतं पाणी. सर्वच विभागात पाणी येत नाही. पाण्याचं झालं, रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक आहे, साफसफाई सुद्धा. कचऱ्याचे ढीग बघाल तर ओला कचरा, सुका कचरा हा जो हे ऍक्च्युअली महानगरपालिकेने एकदम व्यवस्थित वर्गीकरण सुरू केलेलं आहे. परंतु त्याचं जर तुम्ही प्रत्यक्षात बघाल
तर हा फक्त सोसायटीमध्येच कंपल्शन केले गेलेलं आहे की ओला कचरा सुका कचरा. तुम्ही जर रस्त्यावर बघाल तर सर्व कचरा एकाच प्रकारचा ढिगाने साचलेला असतो, उचलला जात नाही. अगदी त्यांनी आठवड्याची मोहीम जरी हे केली, रात्रंदिवस उचलला. आणि त्याच्यापेक्षा महानगरपालिकेपेक्षा मी काही गोष्टीत लोकांनाही जबाबदार धरणार, कारण लोकांची मनोवृत्ती पण जोपर्यंत बदलत नाही की आपलं शहर स्वच्छ असावं, ते जोपर्यंत स्वच्छ होत नाही तर नुसतं महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवूनही होणार नाही. कारण मी बऱ्याच ठिकाणी बघतो, सकाळचीच गोष्ट आहे, सोसायटीतनं एका वरनं कचरा पिशवीत भरून रस्त्यावर फेकला माझ्यासमोर. शिव्या दिल्या गेल्या माझ्याकडनं. रामबाग लेन नंबर 2 मधली घटना आहे. त्यामुळे जोपर्यंत लोकांमध्ये जनजागृती होत नाही किंवा आपला कचरा आपण व्यवस्थित डिस्पोज ऑफ केला पाहिजे, तोपर्यंत तुम्ही कितीही मोहिमा राबवा, काहीही उपयोग होणार नाही. विकास काम आतापर्यंत तुमच्या एरियात किती झाले? माझ्या एरियात जर बघाल तर रामबागेमध्ये विकास कामं झालेली आहेत, पण ओव्हरऑल कल्याणचा विचार कराल, स्टेशन बेसिकली कल्याण स्टेशनचा तर आज कित्येक वर्ष ते चाललेलं आहे याचं काम. त्यामुळे सकाळ संध्याकाळ रात्र कधीही जा, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, मुरबाड रोड हा भरलेला असतो. आग्रा रोडचा शिवाजी चौक आणि सहजानंद चौक हे तर एकदम हॉटस्पॉट आहेत, एकदम हॉटस्पॉट. तिथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे कितीही पोलीस लावले, आणि यालाही जबाबदार आपण पोलिसांना सुद्धा, शेवटी तीही माणसं आहेत शेवटी तेही कुठेतरी बाजूला जाणार. तेवढ्यात 2 व्हीलर हे 4 व्हीलर सगळे एकत्र घुसणार, थोडं प्रत्येकालाच घाई आहे. त्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. तिथे सिग्नल सिस्टीम असणं आवश्यक आहे सहजानंद चौकात आणि शिवाजी चौकात. ती जोपर्यंत बसवली जात नाही आणि जोपर्यंत फाईन लावला जात नाही, आता जिथं सिग्नल सिस्टीम चालू आहे तिथं सुद्धा खुलेआम लोक सिग्नल तोडून जातात. कुठल्याही प्रकारचं भय राहिलेलं नाहीये. सांगणार विकास करायला वेळ कुठे आहे? भांडणातच वेळ चालू आहे सगळं. वाद, विरोधी पार्टी अधिक सरकार, कधी विरोधी या विषयावर न बोलणं उत्तम. पण पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. मी राहते तिथे नाही. अच्छा, पण बहुतेक ठिकाणी आहेत. ट्रॅफिकची समस्या आहे, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, अस्वच्छता भरपूर ठिकाणी आहे. घराघरात सांगितलं जातं की ओला कचरा सुका कचरा हे समीकरण चालवलं जातं, पण रस्त्यावर बघितलं तर तोच ओला आणि सुका एकत्र दिसतो. मग त्याने डास होतात, प्रॉब्लेम्स होतात. त्या नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल? जे सुशिक्षित आहेत ते याची दखल घेतात, नाही असं नाही, पण ज्यांना अनेक अडचणी आहेत त्यांच्याकडून कदाचित इकडे तिकडे होत असेल. पण निवडून येणारे काय कचरा घ्यायला येणार आहेत का? बरोबर, नाही येणार. त्याच्यामुळे हा काही गोष्टी नेत्यांनी सोडवायच्या असतात, तर काही गोष्टी वैयक्तिक भागही असतो की शहरामध्ये ट्रॅफिक होणं म्हणजे त्याला नेता काय करणार आहे? निवडून येणारा नाही करणार ना, आश्वासनं देणाराही काही करणार नाही. हा फक्त प्रत्येकाने समजून घेण्याचा विचार आहे, प्रत्येकाने सामंजस्याने वागण्याचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे मला नाही वाटत की निवडणूक आणि जनता आणि अडचणी यांचा काही संबंध असेल. तर या होत्या खऱ्या जनतेच्या समस्या. मात्र येत्या निवडणुकीमध्ये असेच जाहीरनामे घराघरात पोहोचतील का, आणि हे जाहीरनामे सत्यात उतरतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसह मी श्रुती चव्हाण, नवराष्ट्र, मुंबई.